माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला तिकीट जाहीर होते साहेब, जीवनात याच्यासारखा क्षण दुसरा कुठला नव्हता. तसं रद्द झाल्याची भावना देखील मला मीडियामधून समजली, त्यावेळी नक्कीच दुःख झालं. ते शब्दात सांगण्यासारखं होऊ शकणार. आमच्या मधुरी महाराज त्यांची घोषित झाली, मग आमचा पक्षांतर्गत चर्चा, सगळ्या घटना घडत गेला. हे आपल्या घरातला विषय होता. त्यानंतर महाराजांनी पुढाकार घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी ठाम भूमिका घेतली की एक कार्यकर्त्याला आपण न्याय दिला पाहिजे. मी बंटी साहेबच माझे नेते होते, आहेत आणि राहतील, आणि शाहू महाराज यांच्यावरच मला काम करायचं आहे आणि महाविकास आघाडीवरच जायचं आहे. शहरात काँग्रेस आणि पुरोगामी विचाराची एक मांड असणारा एक मतदारसंघ आहे आणि सगळ्यात मोठा हिमालयासारखा आधारवड म्हणजे माजी पालकमंत्री आमदार बंटी पाटील साहेब. पहिला नगर सेवक आम्ही झालो. नगर हा नगरीचा सेवक ही भावनाच कायम ठेवली. आता आमदार आपलं आम जनतेसाठी दार असणार आहे. आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवली जाईल. हजारो कोटींचा आकडा लोकांना दाखवून असे आक्रमण करायला लागले की निवडणूक म्हणजे आमच्या केशातच आम्ही गाठल्या आणि ही आमदारकी आमच्या सगळी हातातलीच आहे असा जो आविर्भाव आणायला लागलाय. कोल्हापूरकर ह्या 20 तारखेला त्यांना त्यांची जागा दाखवतील. नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत यायला लागलेली आहे आणि सगळीकडं प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपल्या पुढं एक बहुचर्चित उमेदवार आहे. म्हणजे गेले महिनाभर आपण जर महाराष्ट्राचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचं राजकारण बघितलं तर कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाची सातत्याने इथे चर्चा होते आणि उमेदवारी मागं घ्यायच्या काही दिवस आधीपासून तर कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ सगळ्या राज्यात सर्वाधिक चर्चेचा ठरलेला मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघातले काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर आज आपल्यासोबत आहेत. म्हणजे राजेश लाटकर हे कोल्हापूर महापालिकेत अनेक वर्ष सक्रिय आहेत. विविध समित्यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. कोल्हापूर शहराचा अभ्यास त्यांना चांगला आहे. पण महापालिका पातळीवर काम करणारा एखादा नगरसेवक अचानक राज्य पातळीवर ब्रेकिंग न्यूजचा हेडलाईनचा विषय बनतो हे आपण गेल्या काही दिवसात बघितलेलं आहे. ते भाग्य राजेश लाटकर यांना लाभलेलं आहे. म्हणजे कोल्हापूरच्या निवडणुकी संदर्भात वेळोवेळी अनेक ट्विस्ट येत गेले आणि त्यात अखेर राजेश लाटकर हे काँग्रेस पुरस्कृत असे महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. आणि जो गोंधळ मधल्या काळात काँग्रेसच्या पातळीवर महाविकास आघाडीच्या पातळीवर उमेदवारीच्या संदर्भात सुरू झालेला होता तो सगळा गोंधळ मागं टाकून काँग्रेस, महाविकास आघाडीतले सगळे पक्ष आणि स्वतः राजेश लाटकर हे पुढं चाललेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी बोलत आहोत. तर मी पहिल्यांदा त्यांना विचारतो की आता कसं वाटतंय तुम्हाला? नमस्कार. सर्वप्रथम चॅनेल दिनमानचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आज या ठिकाणी आमंत्रित केलं. आता कसं वाटतंय म्हणजे साहेब, आपण ज्या समाजकारण राजकारणामध्ये काम करत असताना आपल्यासमोर एक उद्दिष्ट किंवा एक काहीतरी आपण पण या रस्त्यानं जाता जाता ह्या स्टेपवर जावं असं वाटत असतं. पण अचानकपणे मला एवढा एक अपेक्षित हे स्थित्यंतर मिळालं. फार समाधान वाटतं की जे आपण गोरगरिबांच्या सेवेमध्ये समाजकारण आणि राजकारण करत गेलो गेले 25-30 वर्ष, त्यातील एक हा एक मला महत्त्वाचा टप्पा आणि एक आनंदी क्षण मला आणि माझ्या परिवाराला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटतोय. तुमच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती म्हणजे जेव्हापासून विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली, कोल्हापूर शहरातले उत्तरमधले उमेदवार कोण कोण असतील यात उमेदवारीची तुमच्याही चर्चा सुरू होती. तुम्ही एक इच्छुक म्हणून तुमचं नाव होतं. तर त्यावेळी तुम्हाला किती टक्के शक्यता वाटत होती की उमेदवारी आपल्याला मिळेल या संदर्भात? निवडणूक प्रोसेसमध्ये इच्छुक असणं हा क्रमप्राप्त आहे. पण जे आम्ही सर्वजण इच्छुक होतो, आमच्याच महापालिकेतले आम्ही सहकारी बहुतांश, तसंच काही सिनियर मंडळी, आणि मग यावेळेला आमच्या नेते मंडळींनी सांगितलेले की आपण कार्यकर्ता पॅटर्न करायचं आहे. त्यामुळे एक वाटत होतं, पण असं काय मनाला फार खात्रीशीर असं काय नव्हतं.
पण जो काय निर्णय होईल तो आपण सगळ्यांनी एकत्र पुढे जायचा हा निर्णय मी तर स्वतः ठाम ठरलेला होता. कारण आतापर्यंत आपण पक्षाचा आणि जो कोण पुरोगामी विचाराचा, पुरोगामी आघाडीचा, महाविकास आघाडीचा उमेदवार खासदार केला असू दे, आमदार केला असू दे, नगरसेवकाला असू दे, त्या ठिकाणी आपण कायम जो आदेश येईल तो प्रमाण मानून काम केले. तसंच वाटलेलं, फक्त यावेळेला इच्छुक व्हायचं सौभाग्य लाभलेलं. याच्या अगोदर आपण कधी इच्छुक होणं कधी झालं नव्हतं. ज्यावेळी पक्षाकडे फॉर्म भरणे, उमेदवारी अर्ज भरणे, मुलाखत देणे, ही प्रोसेसमधून गेल्यामुळे जरा एखादा इंटरव्ह्यू दिल्यानंतर कसं वाटतं की माझा नंबर लागतोय काय, एक आशा होती. आणि ती लिस्ट नाव आल्यावर मात्र फार मोठं मला एक आनंद आणि एक समाधान वाटलं. अशा पद्धतीचा तो क्षण होता. बरं, नगरसेवक म्हणून काम केलं, विविध समित्यांच्यावर काम केलं, तर हे सगळं करताना आपण आमदारकी लढवायची, हे असं का वाटायला लागलं की आपण ची निवडणूक लढवायला पाहिजे? त्याचं कारण असं आहे की महापालिकेच्या स्तरावर नगरसेवक सर्व आम्ही सहकारी नगरसेविका, महापालिकेचे पदाधिकारी, महापौर, स्थायी सभापती जे काय काम करत असतो. आणि हा मतदारसंघ नागरी वस्तीचा मतदारसंघ आहे. 56 प्रभाग यामध्ये येतात. 81 प्रभागाची कोल्हापूर शहर, त्यामधले 56 प्रभाग म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदार. सगळे नागरी प्रश्न हे महापालिकेच्या संबंधाचे प्रश्न आहे. म्हणजे नगरसेवक म्हणून काम करताना, दैनंदिन नागरिकांच्या समस्याला भेटताना आम्हाला एक जे ज्यादा अधिकार किंवा एक जे बजेट पाहिजे किंवा जे ज्यादा पद्धतीनं काम, चांगल्या पद्धतीनं काम करायला जो काही अधिकार पाहिजे, त्याच्या मर्यादा या जाणवत होत्या. काहीतरी उणीव जाणवते. कारण कोल्हापूर महापालिका ही ड वर्ग महापालिका आहे साहेब. त्याला एक विशिष्ट लिमिट आहे, पण त्याच्यावर वाढलेला नागरीकरणाचा बोजा, वाढलेले नागरीकरणाचे प्रश्न, ते जे सोडवण्याची महापालिकेची आर्थिक क्षमता पाहिजे ती त्या प्रमाणात नाही आहे. पण नगरसेवक म्हणून आम्ही निवडून जातोय. नागरिकांना वाटतंय की का माझं काम होत नाही, आता का होत नाही, हे असंच का, खड्डा का पडला, कचरा का उठाव होत नाही, आमच्या दिवाबत्तीची का व्यवस्था होत नाही. आणि नागरिकांच्याकडं अलीकडं डिजिटलमध्ये नागरिक दुनियेत असल्यामुळे, व्यवस्थेमध्ये असल्यामुळं त्यांना एक एक क्षणाला बाहेर काय चाललंय आणि आपल्या शहरात काय चाललंय हे जाणणारा आता मतदार आहे, नागरिक आहे, लहान मुलापासून ते वयस्कर लोकांच्या पर्यंत. त्यामुळे ती तुलना करत असतात. मग आम्ही कोल्हापूर म्हणायचं शाहूनगरी आहे, आई महालक्ष्मीचं तीर्थक्षेत्राचं स्थान आहे, आणि मग माझ्या इथली व्यवस्था काय, मग सगळा बोज महापालिकेच्या नावानंच फक्त आरोप करणे इकडे जातो. जो राज्य शासनाकडून जे आमचं आधारवड आहे, राज्य शासनाच्या नियंत्रित महापालिका चालते नगरविकास खात्यामार्फत आणि विविध विभागामार्फत, तिथून जो आम्हाला बूस्टर डोस पाहिजे, आणि तो बूस्टर डोस हा आम्ही व्यवस्थित पद्धतीने आम्ही इम्प्लिमेंट केला पाहिजे, ही भावना देखील आमची चांगली पाहिजे. नाहीतर नुसतं निधीचा खेळ मांडायचा आणि काहीतरी स्वतःचीच भर करायची, असं जरी झालं तरी, डोस जरी दिला तरी त्याचा काय उपयोग होत नाही. पण हे आम्ही महापालिकेत काम करताना वारंवार आमच्या लक्षात यायला लागले की आता आपण महापालिका स्तरावर करून आपल्याला ही एक जरा आमदारकीच्या माध्यमातून आपण अजून चांगला न्याय लोकांना देऊ शकू, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. त्याचा अभ्यास आहे कशा पद्धतीने सामोरं जायचं, आणि ते मी निश्चित कोल्हापूरकरांना करून दाखवेन. ठीक आहे बाबा, आमदार व्हावं, नगरसेवकाला आमदार व्हावं वाटणं त्यात काही गैर नाही. आमदाराला खासदार व्हावं किंवा आमदाराला मंत्री व्हावं, खासदाराला केंद्रीय मंत्री व्हावं, हे यात काही गैर नाही. पण आपण आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, आपण एका भागाचे, प्रभागाचे नगरसेवक होतो, तर आपण अख्ख्या शहराचं प्रतिनिधित्व करायला निघाले, तर ते कशाच्या बळावर तुम्ही हा कॉन्फिडन्स होता की आपण शहराचं नेतृत्व करणार म्हणून? नाही, आम्ही महापालिकेत एखाद्या कारण आपल्याला माहिती आहे की ह्या अलीकडचा काळ, निवडणूक आहे, सगळं सामान्य कार्यकर्त्याचं गणित राहिलेलं नाही. तर तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं काय बाबा, आपण कशाच्या बळावर लोक लढवणार आहोत, कशाच्या बळावर लोकांच्या समोर जाणार आहोत? नक्कीच महापालिकेत एखाद्या प्रभागाचं नेतृत्व करताना, एखाद्या प्रभागाचं आपण तिथल्या मूलभूत सेवा सुविधा देण्याचे आपण ते कर्तव्य म्हणून ते तिथला अधिकार आपण मिळवला असतो. पण मी महापालिकेच्या सभागृहात स्थायी सभापती पदी काम करताना, महापौरपदी माझी पत्नी होती. हे जरी आमचं वैयक्तिक पद झालं तरी आम्ही कायमपणे मी शहराच्या विविध प्रश्नावर
चांगल्या पद्धतीनं काम केलेलं, त्यामुळे शहराच्या कुठल्याही निवडणुका असू दे, कुठल्याही आंदोलन असू दे, यामध्ये सातत्यानं सकारात्मक भूमिकेतनं आपण काम केलं. आणि त्याच्याबरोबर आपण काँग्रेस विचाराबरोबर आम्ही कायम राहिल्यामुळे शहरात काँग्रेस आणि पुरोगामी विचाराची एक मांड असणारा एक मतदारसंघ आहे. आणि सगळ्यात मोठा हिमालयासारखा आधारवड म्हणजे माजी पालकमंत्री आमदार बंटी पाटील साहेब, ते असतील, खासदार छत्रपती शाहू महाराज असतील, माजी आमदार मालोजीराजे असतील, आणि आता आमच्यातून शिंदे गटात गेलेल्या जयश्रीताई जाधव आमदार असतील, आणि कैलासवासी चंद्रकांत अण्णा जाधव असतील. या सगळ्यांनी मिळून आम्ही एक हा मतदारसंघ अशा पद्धतीनं बांधून ठेवला. आणि त्यामध्ये माझी सर्व आजी, माजी नगरसेवक, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पक्षांचे पदाधिकारी, उद्धव ठाकरे शिवसेना असेल, शरद पवार राष्ट्रवादी गट असेल, याने आम्ही एक 5 वर्षात 2019ला आम्ही सर्वप्रथम चंद्रकांत अण्णांना निवडून आणलं. दुर्दैवानं एक साधा देव माणूस आपल्यातून 2 वर्षात ते निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पश्चात जयश्रीताई वहिनींना आम्ही संधी दिली, तिथं देखील आपण यश मिळवलं. त्यावेळेची तर निवडणूक एकच पोटनिवडणूक होती साहेब. त्यावेळी तर भाजपनं असा प्रयोग केलेला, एक म्हणजे सगळा विषवल्ली प्रयोग. तुम्ही जे म्हणताय राजकारणात जी काय आजकाल अवघड झाले, की हे सगळी उद्दिष्ट बघून सामान्य कार्यकर्त्यांनी राजकारण आपलं काम नव्ह बाबा, हे आपले क्षेत्रच नवं अशी जी भावना झाली, ते त्या निवडणुकीकडे बघितल्यावर खरंच वाटलेलं. दारोदारी म्हणजे लोकांच्या दारात सगळ्या सुविधा आणि जातीयतेच्या विषारी प्रचार आणि एवढे मोठे आमिष सगळी दाखवलेली, तरी सुद्धा या कोल्हापूर शहरानं, या मतदारसंघानं जयश्रीताईंना चांगलं मताधिक्य दिलं. आणि ही शाहू नगरी आहे, ही स्वाभिमानी नगरी आहे, हे सिद्ध केलं. त्यानंतर गेलेल्या लोकसभेला आत्ता पण देशभर अशी लाट आहे, यांची लाट आहे, आम्ही एवढी 400 पार होणार म्हणत इथं पण कोल्हापुरात मोठा प्रयोग झाला. त्यावेळी सुद्धा या लोकसभा मतदारसंघातला हा उत्तर मतदारसंघ आम्ही सर्वांनी बट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराजांना, शाहू महाराजांना इथं चांगलं मताधिक्य दिलं. त्यामुळे एक कार्यकर्त्याला इथं आपण काम केले. माझं संघटन माझ्या पक्षाचं आहे, माझ्या नेतृत्वाचा आधार आहे, सर्व माझे कार्यकर्ते आम्ही एकोप्याने काम करतोय, ही भावना झाल्यावर मलाच काय, कुठल्याही कार्यकर्त्याला ही निवडणूक कोल्हापूर उत्तरची आमची सोपीच आहे साहेब. कितीही कुणी आता पण धनशक्ती खोक्याने भरलेलं सगळी सामुग्री घेऊन हजारो कोटींचा आकडा लोकांना दाखवून असे आक्रमण करायला लागलेत की ही निवडणूक म्हणजे आमच्या केशातच आम्ही गाठल्या आणि ही आमदारकी आमच्या सगळी हातातलीच आहे असा जो आविर्भाव आणा लागलाय. कोल्हापूरकर ह्या 20 तारखेला त्यांना त्यांची जागा दाखवतील, हे मी तुमच्या माध्यमातून ठामपणे सांगू इच्छितो. तुम्हाला काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली, तुम्ही सगळ्या इच्छुकांना भेटला, इच्छुकांच्या घरी गेला, आशीर्वाद घेतले आणि अचानक सगळे काय वातावरण झालं आणि तुमची उमेदवारी रद्द झाली. काय भावना होत्या त्या क्षणी तुमच्या 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 कुटुंबियाच्या, तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय होत्या, प्रतिक्रिया काय होत्या त्या काळात? नाही, काँग्रेस पक्षाचा हा जो देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, त्याला इतिहास आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीपासून ते प्रजासत्ताक झाल्यापासून जे काँग्रेस पक्ष आज घराघरात आहे, त्या पक्षाचं माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला तिकीट जाहीर होते साहेब, ही देश स्तरावर अभिमानाची भावना होती. मी आणि माझा परिवार आणि आमचे कार्यकर्ते अक्षरशः म्हणजे ते काय सांगण्याच्या पलीकडचा भाव होता. जीवनात ह्याच्यासारखा क्षण दुसरा कुठला नव्हता. पण तेवढाच ज्यावेळी तुम्ही म्हटला तसं रद्द झाल्याची भावना देखील मला मीडियामधून समजली, त्यावेळी नक्कीच दुःख झालं, तीव्र दुःख झालं. आणि हे का झालं, असं का झालं, एक मन खिन्न झालं, परिवार आमचा शॉकमध्ये गेला आणि त्यामुळे फार मोठी आमची शोककळा पसरलेली साहेब, ते शब्दात सांगण्यासारखं होऊ शकणार. पण नंतर तुमची काय मनधरणी झाली, नेत्याने तुमच्या भेटी घेतल्या, शाहू महाराजांनी तुमची भेट घेतली आणि तुम्ही काहीतरी माघार घेणार अशी चर्चा होती. म्हणजे तुम्ही माघार घेणार आहात असा तुम्ही. आता तो भाग काय झाली, त्यानंतर आमच्या मधुरी महाराज ताईंची घोषित झाली, मग आमचा पक्षांतर्गत चर्चा, सगळ्या घटना घडत गेला. हे आपल्या घरातला विषय होता. त्यानंतर महाराजांनी पुढाकार घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी ठाम भूमिका घेतली की कार्यकर्त्याला आपण न्याय दिला पाहिजे. आणि त्यांनी हा निर्णय म्हणजे अक्षरशः राजश्री शाहू महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे की सामान्य माणसाला रयतेला आधार दिला पाहिजे,
वंचित, दलित, भटके, ज्याला कोण नाही त्याला आपण ही जी मानव कल्याणाची भूमिका ह्या महामानवाने ठेवलेली ती आजच्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी राबवली म्हटली तरी चुकीचं ठरणार नाही. नाहीतर मग आम्हाला कार्यकर्त्यांना विचारणार कोण? आम्ही कार्यकर्त्यांनी जायचो कोणाकडे? ते जर असं जर महाराजांसारखी एक स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेणारी समाजात आज देखील लोक आहे हे जे दिसलं ह्याच्यावरनं मी आज एका पक्षाचा किंवा एका निवडणुकीचा निमित्त मात्र असेल, पण सर्वच पक्षात आणि सर्व सामाजिक क्षेत्रात आज कित्येक कार्यकर्ते आपल्या घरादाराचा विचार न करता पहिला समाजाचा विचार करून काम करत असतात. छोटी संघटना असेल, छोटा पक्ष असेल, छोटं मंडळ असेल किंवा मोठा पक्ष असेल, त्या ठिकाणी सगळेजण काम करतात. त्यांना हा निर्णय म्हणजे प्रत्येकाला वाटलं की हा माझ्या बाबतीतला निर्णय, म्हणून शाहू महाराजांना कितीही सलाम करेल तेवढं कमी आहे. शाहू महाराज हे शाहू महाराजच आहे. तुम्ही माघार घ्यायची नाही आधीपासून ठरवलं होतं? नाही, भावना ठाम होती साहेब, कारण त्यात काय माघार आपण का घ्यायची म्हणजे मिळालंय तिकीट आपल्याला आणि आपण सर्व प्रोसेसनं गेलोय. मी कुठं माझ्या नेतेमंडळींच्याकडे वशिला किंवा काय प्रकार केला होता, आज आपल्याला मिळाले तर ते बाबा आपण माघार काय घ्यायची, आपली आपण लढाई तर लढू अशी माझ्या कार्यकर्त्यांची ठाम भावना होती. त्यात काय चुकीचं काय. पण आपण अपक्ष लढलो तर आपला काँग्रेसचा सेक्युलर विचाराचा उमेदवार अडचण येतील असं काही विचार नाही केला तुम्ही? त्या विषयात कसं झालं, आमची एक भावना होती की महाराज ज्यावेळी आमच्याकडे आले म्हणजे महाराजांनी मला माझ्या परिवाराला भेट दिली. मधुरे महाराज ते होत्या, मालोजी राजे होते, यांनी सर्वांनी सांगितलं आणि जी चर्चा आमच्या अंतर्गत परिवारात झाली तर बाबा आपण दोघं जरी लढलो तर काय तुम्ही म्हणताय तो प्रसंग येणार नाही, त्याची चर्चा झाली. त्याला कसं गेलं पाहिजे, मग आम्ही आमची भावना मांडली माणसापुढे. ह्या मुद्द्याला आम्हाला मान्य आहे की बाबा दोघं लढलो तरी आपलं नुकसान होणार आहे, आपल्या विचाराचं नुकसान होणार आहे. मग आपली भावना मांडली. मी जर प्रोसेसनं गेलो आणि महाराज जर मला तिकीट मिळालं होतं आणि अशाची माझ्या भावना आहे तर तुम्हीच मला न्याय द्या. माझ्या वडिलांनी देखील भूमिका मांडली. मग महाराज पण म्हटले, महाराजांनी पण विचार केला, बोलता बोलता बोलून पण गेले महाराज. आज माझ्याकडे एक पद आहे आणि काय करतात, एक तर तुम्ही तर थांबायला लागते, नाहीतर एक मधुरे महाराज त्यांनी तर थांबावं लागते. महाराजांनी आपलं ओपिनियन, मालोराजे साहेब होते तिथं, मी होतो, मधुरे महाराज त्या होत्या, माझ्या घरातले परिवारातले होते आणि माझे एक संबंधित 2-3 समाजातले सिनियर लोक होती. स्पष्ट आणि स्वच्छ महाराज, मला तर भावना झाली महाराज खोटंच बोलू शकत नाही. माणूस नितळ आणि स्वच्छ स्वभावाचं व्यक्तिमत्व, ते एका क्षणात बोलून गेले. दोघांपैकी एक कोणतरी थांबावं लागते आणि मग त्या पद्धतीने निवडणूक सामोरं जावं लागेल. पण मी महाराजांना भूमिका मांडली. मी प्रोसेस जाऊन महाराज मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत आयुष्यात संधी मिळेल, अशा परिवाराला परत संधी मिळेल हे कधी होणार नाही, तरी तुम्ही विचार करून आम्हाला न्याय द्या. आणि मी देखील माझ्या कार्यकर्त्यांची तोपर्यंत चर्चा करतो आणि उद्या आपण त्याचा निर्णय करू. दरम्यानमध्ये मग महाराजांनी हा निर्णय जाहीरच केला. त्यामुळे मग काय आपल्याला पुढे जाणं, मग आपलं हे सगळं विषय मागं टाकून पुढे जाणं क्रमप्राप्त झालं. तुमच्या माघारीची वाट बघत असताना त्यांनीच माघार घेतली? नाही, माघारीची वाट बघत असताना असा विषय महाराजांनी काहीतरी विचार करूनच तो सगळा निर्णय केला असणार असेल. म्हणजे हा विषय ते आम्ही दोघं जरी काय असलो तरी महाराज हे निर्णय प्रक्रिया आज त्या पद्धतीनं निर्णायक भूमिकेत होते. त्यामुळे त्यांनी ती भूमिका आपली मला न्याय देण्याची भूमिका घेतली असं माझं मत आहे. मधुरे महाराजांची माघार झाल्यानंतर काय भावना होत्या तुमच्या कुटुंबियांच्या? नाही, मुळात माघार कोणी घेणं हे मला काय, आम्ही त्यांच्यासमोर त्यांनी माघारच घ्यावी असं काय आम्ही ठाम भूमिका घेतली होती. फक्त महाराज मला थांबवायची स्पष्ट भूमिका का नको आहे की लोकभावना आमची बाबा अशी झालेली आहे. तिकीटच जाहीर झालं नसतं आणि ते प्रोसेसनं जाऊन जर तिकीट मिळालं नसतं आणि मग परत चर्चेतनं परत ते बदलण्यात आलं असतं, ती प्रक्रिया राबवली असती तर आपल्याला पण काहीतरी सांगता आलं असतं. त्यामुळे ते एक आमच्या डोक्यात मनात राहिले. त्यामुळं माघारी काय असते त्याचं दुःख मी बघितलं, जाणलंय. त्यामुळे मधुरे महाराजांनी पण माघार घेतली, मला त्याची माझ्या मनात खंत आहे. त्यामुळे मी त्या परिवाराचा खरंच शतशः आभार आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही शाहू महाराजांना भेटला, सतेज पाटलांना भेटला, काय बोलणं झालं तुमचं? काय तिथं ह्या माघारी नंतरच्या सगळा चित्र क्लिअर झाले? मधुरे महाराजांची माघार झाली आणि तुमची उमेदवार राहिली,
त्यानंतर ह्या नेत्यांच्या बरोबर भेटीत तुमच्या काय भावना होत्या? आणि त्यातला प्रसंग एक असा आहे साहेब, मी तुमच्या निमित्तानं सांगतो. त्यांची माघार झाल्यानंतर मला काही मंडळींच्याकडनं अप्रोच वाढला. म्हणजे स्थानिक नेते इथली आमची मंडळी होती की तुम्ही माघार घेऊ नका, तुम्ही थांबला तरी असं निवडणूक लढा, असं असं करूया काहीतरी. आता जो काय सगळा प्रलोभनाचा काळ आहे तो एक प्रयोग माझ्यावर होतो का काय बघितला. पण माझा विश्वास होता की मधुरिमा राजेताईंनी राजीनामा दिलाय, आपण पुरोगामी विचारावर जायचं आहे. लढलो निवडणूक तर मग आता झालेल्या त्या चित्रात मी महाविकास आघाडीवरच राहिलं. मी स्वतः ठरवलं आणि मी बंटी साहेब आणि छत्रपती शाहू महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे आणि मी ठरवलं की महाविकास आघाडीचाच पाठिंबा घ्यायचा आहे, तरच निवडणूक लढायची आपण. तर या त्या वस्तुस्थितीवर ते जो घटनाक्रम घडला आणि तिथं जो ती जी परिस्थिती तयार झाली त्यामध्ये प्राधान्य मी महाविकास आघाडीवर जायचं ठरवलं. ते कसलीही प्रलोभन येऊ दे ती बाजूला ठेवलं आणि क्षणाचाही विचार न करता मी बंटी साहेबच माझे नेते होते, आहेत आणि राहतील आणि शाहू महाराज यांच्यावरच मला काम करायचं आहे आणि महाविकास आघाडीवरच जायचं आहे. त्यानंतर मी त्यांना माझं निवेदन दिलं. शेवट पक्ष प्रक्रिया आहे बरोबर. मी जरी किती ठरवलं तर त्यांनी मला पाठिंबा द्यायचा का न द्यायचा तो त्यांनी मग त्याचा राज्यस्तरावर चर्चा करून त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इतर इंडिया आघाडी यांच्याशी चर्चा करून त्यांनी मला पाठिंब्याचा निर्णय दुसऱ्या दिवशी जाहीर केला. हे माझ्यासाठी पुन्हा एकदा नव्यानं एक अभिनंदनीय आणि एक सुखद क्षण होता. महाराज झाले, सतेज पाटील झाले, पण तुमच्या बरोबरचे इच्छुक होते इतर बाकी. हे सगळं चित्र क्लिअर झाल्यानंतर या सगळ्यांच्या गाठी भेटी आणि त्यांचं कसं काय सहकार्य, त्यांचं काय तुमचं बोलणं झालं? ते काय आम्ही कायमपणे साहेब महापालिकेत आणि सर्व राजकीय घडामोडीमध्ये आम्ही एका कोण विरोध आहे आपला त्याच्यावर आम्ही कसं स्ट्रॅटेजी करून लढायचं कायम आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलेले कार्यकर्ते होते. 2015 ते 2020 जे सभागृह चाललं राज्यामध्ये सगळीकडे काँग्रेसची कुठेही सत्ता महापालिकेत नसताना एकमेव सत्ता महापालिका कोल्हापूर महापालिका ही काँग्रेस राष्ट्रवादीची महापालिकेचे सत्तेचं केंद्र होतं. त्यामध्ये मी असेल, तत्कालीन आमचे नेते माजी मंत्री मुश्रीफ साहेब असतील, बंटी पाटील साहेब असतील, शारंग देशमुख असतील, सचिन चव्हाण असतील, या सर्वांनी प्रामुख्याने भूमिका घेऊन आघाडी करून त्यावेळी पण एक कसं मोडायचं फार मोठे प्रयोग होत होते. पण आम्ही इंच लढवू म्हणतात तसं प्रत्येक क्षण आम्ही एकत्र येऊन सर्वांनी काम करून ते निभावून नेलता आणि सगळ्या निवडणुका आम्ही सगळ्यांनी एकत्रित केल्यामुळं स्पर्धा ही राहणारच आहे. आणि ती निकोप स्पर्धा तात्पुरती नाराजी होती. त्यानंतर आपला खरा शत्रू कोण आहे, लढलं कोणाची पाहिजे, आपल्या घरातला वाद झाला, घरातला वाद आम्ही घरात संपवला आणि पुन्हा एकदा कामाला आम्ही जोमानं लागलेलो. आता तुम्ही शहराच्या पातळीवर अनेक वर्ष सगळं काम केलेलं आहे, सत्तेत असताना सत्तेत काम केलंय, विरोधात काम केलंय, तर हे सगळं करताना तुम्हाला काय इथं दिसतं? ह्या कोल्हापूर शहराचे तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला निघालेलं आहात, कोल्हापूर उत्तर, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना तुम्हाला काय या शहराचे प्रमुख प्रश्न कुठले दिसतात? साहेब, तुमचं माझं कोल्हापूर शहर हे महाराष्ट्रातले एक चांगलं सुजलाम सुफलाम शहर आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे इथं करून ठेवलं 100 वर्षापूर्वी केलं त्याची गॅरंटी अजून आहे. आत्ताच्या कोण गॅरंट्या देतात त्या खोट्या गॅरंट्या, या फक्त जाहिरात आणि पेपरमधल्या जाहिरातीतून व्हर्च्युअल गॅरंटी आहेत. ते सगळं इथं केल्यामुळं आमचा कोल्हापूरकरा स्वतःच्या मनगटाच्या जीवावर दरडोई उत्पन्न आमचं साहेब देशात पहिल्या 5 मध्ये आहे. त्यामुळे इथल्या नागरिकाला काही स्वाभिमान आणि अभिमान आहे. पण गेल्या 3 वर्षात या महायुतीच्या काळात कोल्हापूर एक चांगल्या पद्धतीने चालला असताना इथली रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय केली. इथला ट्रॅफिक जाम, वाहतुकीचा प्रश्न बट्ट्याबोळ करून ठेवला, कचरा उठावाचा प्रश्न, परत डम्पिंग साईटवर कचरा जिथं साठतो तिथला प्रश्न, तसंच मुबलक पाणी देता येईना झाले, वितरण व्यवस्था खराब करून टाकली, सार्वजनिक लाईटची व्यवस्था खराब करून टाकली, हवा जी प्रदूषित निर्देशांक आहे MPCB जाहीर केले. साहेब, आमच्या इथली हवा कोल्हापूरची हवा प्रदूषित झाली, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न एवढा आवासून आज आपल्या समोर उभा आहे साहेब. छोटे छोटे प्रश्न आहेत हे आज एखाद्या ग्रामीण भागासारखं आमचं कोल्हापूर शहर करून टाकलं. हे प्रामुख्याने प्रश्न आहेत. रोजगाराचा प्रश्न आहे. आमचं क्रीडांगण कुठलं व्यवस्थित नाही. इथं चांगले खेळाडू तयार व्हायला लागलेत. स्वप्नील कुसाळे सारखा एक ग्रामीण भागातला आमच्या कोल्हापूर शहरातनं तिरंदाजी प्रशिक्षण घेत अव्वल दर्जाचं बाहेर जाऊन त्यानं ऑलिम्पिकचं पद आणलं. कित्येक ऑलिम्पिकवर आपले कित्येक ऑलिम्पिकवर वीर इथं तयार झाले. त्यामुळे इथं जे काम मूळ केलं पाहिजे ते राहतं बाजूला. ते जसं लहान मुलांना विमान म्हणून दाखवतात आणि खाली चिमटा काढतात, त्या पद्धतीचा प्रकार आमच्या कोल्हापूरच्या बाबतीत चालू आहे. प्रचार शुभारंभ सगळा कोल्हापुरातून. अंबाबाईचं दर्शन घ्यायचं, छत्रपती शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, कोल्हापूर भूमीला घेऊन आम्ही पुढं कोल्हापुरात जे शिस्त आहे ते राज्यात जाते म्हणायचं. पण कोल्हापूरच्या बाबतीत मात्र चुकीच्या गोष्टी करायच्या. आणि अलीकडच्या 3 वर्षात तर साहेब हजारो कोटीचे आकडे ऐकले हो साहेब. ते पेनानं लिहिताना पण जमणार नाही आपल्याला. पण काम बघा, एक ही तुम्हाला एक अखंड 1 किलोमीटरचा रस्ता चांगला सुस्थितीत आहे काय दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा. कचऱ्याचे प्रश्न बघा, भटक्या कुत्र्यांचा, भटक्या जनावरांचे प्रश्न चाललंय काय तेच कळणार झाले. याला कारणीभूत हे महायुती सरकार साहेब. अखंड राज्यभर 27 महापालिका, 26 जिल्हा परिषद, 110 नगरपालिका प्रशासक करून ठेवले साहेब. 4 वर्ष काय एक ह्यांच्याच महायुतीच्या एका कार्यकर्त्यानं स्टे घेऊन ठेवला आहे सुप्रीम कोर्टात. 4-5 वर्ष स्टेवर तारीखवर तारीख. ही अदृश्य हुकुमशाही आहे साहेब. लोकशाही फक्त म्हणायची, संविधानाचा सन्मान राखतोय म्हणायचं, बाबासाहेबांना नमस्कार करायचा, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि सगळं यांच्या धोरणाच्या उलट धोरण चालवायचं आणि लोकांना फक्त खूळ लावायचं. हे जे हजारो कोटीचे आकडे आहेत त्यातनं ज्या फार मोठ्या टक्केवारीतनं कॉन्ट्रॅक्टर भांडवलदारांची संगत करून त्यांना मतदारांनी पेड मतदार करायचं आणि आपण त्यांना मॅनेज करू शकतो. जाती धर्माची वर्ग विभागणी करायची आणि त्यांना कसं आपण ताब्यात घ्यायचं आणि निवडणुका जिंकायचं, असं एक मनमानी कारभार चालू आहे साहेब. आणि अशा प्रकारे कोल्हापूर शहरच नाही अखंड महाराष्ट्र बकाल करून टाकलाय साहेब. बघा ना तुम्ही तर फिरत असताय साहेब कुठेही, कुठं सार्वजनिक व्यवस्था नीट आहे सांगा. विचारायचं कोणाला? स्थानिक स्वराज्य संस्था होती कशासाठी की स्थानिक लोकप्रतिनिधी आपण त्यांना विचारत होतो. आता कुठं आमदार खासदार यांना किती वेळा आपण भेटतो. आणि महाविकास आघाडीचे आमदार आमचे जयश्रीताई जाधव इथं होत्या. त्यांना तर या महायुतीनं अक्षरशः आता त्यांनी घेतलंय महिलांना आम्ही सक्षमीकरण करतो म्हणून त्यांना किती अडवणूक केली त्यांना पै त्यांच्या निधीला अटकाव केला. त्या बिचाऱ्या माझ्या भगिनीने किती प्रस्ताव केले, किती तयारी केली, किती धडपड केली. एकाही स्टेजवर त्यांना काही त्यांना पाठबळ दिलं नाही. असं घाणेरडं राजकारण करून यांनी शहरांची अक्षरशः अवस्था वाईट करून टाकल्या. त्यामुळे या निवडणुकीत आपण या सर्व प्रश्नांना सत्ता कुणाची येऊ दे साहेब, आमच्यात धमक आहे. हे कसं खेचून आणायचं, नाहीतर त्या व्यवस्थेला कसं वटणीवर आणायचं, हे मी या सर्व महामानवांच्या विचारावर आधारित आम्ही काम करणारे कार्य करतोय. नक्कीच कोल्हापूरचे सर्व प्रश्न साहेब चांगल्या पद्धतीनं रोड मॅप करून आपण पूर्णत्वाला नेऊ. तुम्ही मगाशी एका गोष्टीचा उल्लेख केला, इथली सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न होतो. तर कोल्हापूर ही एकूण शाहू महाराजांची भूमी आहे आणि एकूण महाराष्ट्राला देशाला सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवणारी नगरी आहे. पण इथं सुद्धा काही मधल्या काळात अधूनमधून इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं, जाती धर्मामध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर या सगळ्या गोष्टींच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, या गोष्टी अत्यंत दुर्दैव आहेत आणि भविष्याच्या दृष्टीनं हे आपल्याला घातक आहे. कुठलंही शहर असू दे, जिल्हा, राज्य, देश हा कायद्यावर आणि संविधानानं चालणारा आपला देश आहे. आणि या संविधानामुळे जगात आपल्या देशाला तो जो सन्मान आहे तो टिकवायचा असेल तर जातीय सलोखा, सर्व जाती जमाती धर्म पंथ भाषा वर्गवारी विरहित आणि लिंगभेद विरहित आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे. हे संविधानात दिले. कायदा श्रेष्ठ आहे. मग हेच तर मूळ आहे की आपण सार्वजनिक व्यवस्था देऊ शकत नाही, लोकांना चांगलं काम दाखवू शकत नाही. आपले हात भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत. ज्या
जे हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार हे लोक करतात, त्यांना लोकांच्या समोर जायला तोंड नाही. मग करायचं काय? साधा सोपा विषय आहे की जाती धर्मात भांडण लावणे, प्रत्येकाला धर्माचं आणि जातीचं खोड लावणे. धर्म ही आपूची गोळी आहे. ते प्रत्येकाला उगीच माझ्या घरात काय शिस्त आहे, मला कर्ज किती आहे, माझ्या घरात काय अवस्था आहे ते बघायचं नाही. धर्माचं नाव आलं की प्रत्येक जण फुरफुरतोय. अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. पण दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवून माझा धर्म चांगला हे करत ही जी तेढ निर्माण करायची प्रवृत्ती ही या सरकारनं पुरस्कृत केल्यास आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जे हे समाजात आग लावणारे वक्तव्य करणारे लोक आहेत तुम्ही बघा ना, हे सर्व राज्यकर्त्यांच्या तुम्हाला डाव्या उजव्या बाजूला कवा तर दिसतात, हे कवा तर यांच्या कार्यक्रमात दिसतात. यांचं त्यांना पाठबळ आहे. हे कशासाठी करायला आहे? शेवट जातीय दंगली घडवून आज मी इथं बसलोय. माझं कुटुंब कुठतरी, तुमचं कुटुंब कुठं आहे तुम्हाला माहित नाही. तुमची मुलं बाळ आज कुठं शिकायला लागलेत, कुठं आज बाहेर पडलेत, माझी घरातले आज कुठं बाजारला गेलेत. प्रत्येक जण कुठं कुठंतरी वावरत असतं. मग आज आपण अशा जर दंगलीत चालू झाल्या तर आपल्या प्रत्येकाला धोका आहे ना साहेब, प्रत्येकाच्या कुटुंबियांना धोका आहे. असं जर मारपीट चालू झाली, दंगली चालू झाल्या, हे कशासाठी पाहिजे आपल्याला? आपण चांगलं धोरणात्मक विषय घेऊन पुढे जाऊ. आरोग्य, शिक्षण, मूलभूत सेवा सुविधा काय राज्य सरकारकडनं घेता येईल, काय केंद्र सरकारकडनं घेता येईल. चांगलं काम करा. किती वर्ष ही सत्ता भोगाव साहेब, शेवट लोक ठरवतात ना. लोकशाहीत मतदार हा राजा आहे आणि त्या राजाला तुम्ही खूळ वेगळंच लावताय. मग त्या राजानं जे मतदान द्यायचं आहे त्यानं टॅक्स द्यायचा, त्यानं जीएसटी द्यायचा, त्यानं आरटीओ टॅक्स द्यायचा, त्यानं MSEB ला बिल पेड करायचं. आणि तुम्ही त्याला काय देणार? त्यानं इन्कम टॅक्स भरायचा. तुम्ही त्याला काय देणार? तू ह्या जातीचा, तू त्या धर्माचा, तुझा मानवतो, तुझा मानवतो, तुझा रंग भगवा, तुझा हिरवा, तुझा निळा, ह्याचा पिवळा, आणि माझी पोळी मी शिकून घेतो आणि 5 वर्ष मला मत द्या. मी परत तुम्हाला आता मत मागताना म्हणत नाही बरं तुम्ही मला ह्या धर्माची मतच नको, मला त्या धर्माची मतच नको. हे असं करून आता मात्र म्हणायचं की आम्ही कशी संविधानाला मानतो, आम्ही कसा भारत देश विश्व काय म्हणतात की ते वसुधैव विश्वगुरु होणार आहे. विश्वगुरु होताना आपल्या जर देशातली तुम्हाला ह्या नको, तो माझा नको, तो वेगळा आहे, ही भावना असेल तर साहेब, आणि ह्यातनं जर आपण असं लहान मुलांच्यावर, तरुण मुलांच्यावर बिंबवा लागलो, तो मानवी बॉम्ब तयार करायला साहेब. तुम्ही राजकारण सोडा साहेब, कोणतर आमदार होईल, कोणतर खासदार होईल, कोणतर नगरसेवक होईल, ह्यानं काय लई फरक पडणार नाही. पण हे जे विष तयार करायला आहे, हे विष करू नका. हात जोडून विनंती आहे साहेब, करू नका. कोणीही करू नका. कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी करू नये. आपला देश हा सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे. आपल्या चालीरीती आपापल्या चालू राहू देत, आपल्या ज्या सगळ्या सामाजिक व्यवस्था आहेत त्या चांगल्या राहू देत. कायद्यामध्ये प्रत्येकाला आचरण कसं करावं ते बाबासाहेबांनी, महामानव बाबासाहेबांनी चांगल्या पद्धतीने दिले साहेब. पण माझ्या राजकीय स्वार्थासाठी हे जे प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी करायला नाही साहेब, आणि विशेष करून हे राज्य शासनामार्फत जे चालू आहे, हे मनोहर भिडे येतात, काय त्यांचं नाव, संभाजी भिडे. आमच्या बहुजन समाजाला चांगलं वाटावं म्हणून संभाजी नाव वापरायचं. मूळ तुम्ही कसले सांगताय, काय कशाला करताय? मुला काहीतरी रॅली काढायच्या, मुलांना भडकवायचं, त्यांना रोजगार कसा करायचा तिचं प्रशिक्षण द्या ना. त्यांना इंजिनियर कसं कमी शिक्षणात द्यायचं ते सांगा ना. त्यांना डॉक्टर कसा हो, गव्हर्नमेंट स्पर्धा परीक्षा कशी तू पास झाली पाहिजे सांग ना. हे जे शिक्षण द्या. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी आपापल्या तरुण तरुणींना चांगल्या पद्धतीचं देश घडवायचं शिक्षण दिलं तर आपल्या देशाला चांगलं भविष्य साहेब बलशाली बनवू. ह्या प्रकारे ही जी जाती धर्माची, मग हे प्रयोग आमच्या कोल्हापूरवर सातत्याने कराले साहेब, पण कोल्हापूरकर त्याला जुमानानं झाले साहेब. शाहू महाराजांच्या निवडणुकीला झालं, जयश्रीताईंच्या निवडणुकीला झालं. जयश्रीताईंच्या निवडणुकीला साहेब रामनवमी आलती आपल्या निवडणुकीच्या निमित्तानं, तुम्ही बघितलं असाल. अचानकच रातोरात श्रीरामांची पोट लागली साहेब. का? राम आपल्या मनात आहे साहेब, कशाला? मग त्यानंतर पुढच्या 3 वर्षात त्या पद्धतीने झालं नाही साहेब. असं का? तात्पुरतं का? कायमपणे आपण त्याचे भक्त आहोत, त्याचं आचरण ठेवूया. त्यांच्यासारखं शुद्ध आणि शुद्ध चारित्र्य, मर्यादा पुरुषोत्तम ही भूमिका आपल्या जीवनात ठेवूया ना. मग ते कुठल्याही पक्षाचं काम करताना श्रीरामाचा विचार ठेवला तर
त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडणार नाहीत. ते सगळेच पक्ष चांगले बनतील आणि या जाती धर्मातनं या जी आमच्या कोल्हापुरात जे करायला आलेत, कोल्हापूरकर आमचं खपवून घेत नाही साहेब. आम्ही सर्व जाती धर्म हे छत्रपती शाहू महाराजांनी जी आम्हाला जातीय सलोखा दिलाय, हाच जातीय सलोखा आम्ही कायम ठेवू. शेवटचा प्रश्न, तुम्ही मागासपासून शहराच्या प्रश्नांच्या संदर्भात सांगितलं, ते बहुतेक प्रश्न महापालिकेच्या संदर्भात होते, नागरी समस्यांच्या संदर्भातले होते. तर तुम्ही आता आमदार व्हायला निघालाय, तर आमदार होणार आहात, तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करताना तुमच्या या शहराच्या विकासाच्या संकल्पना काय आहेत आणि तुमचे प्राधान्याचे विषय काय असतील? साहेब, आपण निवडणुकीस पहिला नगरसेवक आम्ही झालो. नगर हा नगरीचा सेवक ही भावनाच कायम ठेवली. आता आमदार आपलं आम जनतेसाठी दार असणार आहे. आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवली जाईल साहेब. 4 विभागीय कार्यालयाचं माझं कोल्हापूर आहे. विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान, विभागीय कार्यालय क्रमांक 2 शिवाजी मार्केट, विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी, विभागीय कार्यालय क्रमांक 4 ताराणी मार्केट. या 4ही विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत साहेब आपण जनता दरबार त्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत आमदारांच्या वतीनं करायचा मानस आहे. आणि आमदार आपल्या दारी म्हणून आपण महिन्यातून एकदा एका विभागीय कार्यालयाला सविस्तर आपण दारोदारी जाऊन भेट देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार. कोल्हापूरला आमच्या काही लागत नाही. ज्या सुविधा ज्या शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी करून ठेवले, हे आम्हाला सुस्थितीत करायचं आहे. उगीच विजन 2050चं दाखवायचं आणि 2024ला सगळं खड्डा असायचं. 2050 पर्यंत तुम्ही असणार आहे का मी असणार आहे काय माहिती आहे. उगीच पुढचं बोलायचं आणि आत्ताची वास्तविकता नाकारायची, असलं राजकारण मी करणार नाही साहेब. माझ्या आमदारकीच्या काळात जे म्हणून कोल्हापूरला अपेक्षित आहे आणि माझं कोल्हापूर हे महाराष्ट्रात 1 नंबरचं कसं बनल. इथं जो पर्यटक येतो तो आई महालक्ष्मीच्या दर्शनाला येतो, दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनाला येतो, पन्हाळा एवढं प्रति महाबळेश्वर आहे, इकडं नरसोबावाड आहे, खिद्रापूर आहे, विशाळगडचं देवस्थान आहे, कित्येक गड आहेत माझ्या या कोल्हापूर जिल्ह्यात. माझा येणारा देशातनं परदेशातनं येणारा पर्यटक या ठिकाणी 2-3 दिवस कसा राहील, त्यामुळे माझ्या फेरीवाल्याला, चहा गाडीवाल्याला, हॉटेलवाल्याला, छोट्या छोट्या व्यावसायिकवाल्यांना, मोठमोठ्या हॉटेलवाल्यांना असा रोजगार आणि व्यवसाय वाढवण्याचं माझ्या समोरचं उद्दिष्ट असणार आहे. आत्ता थोडं पण आमचा अग्रेसर आहोतच, अजून त्या पुढे कसा नेऊ हा देखील माझा भविष्यातला प्लॅन असणार आहे. त्यासाठी फार मोठं काय मला करायला लागणार नाहीत, छोट्या छोट्या संकल्पना आहेत आणि मी एका वर्षात त्या राबवून पुन्हा एकदा तुमच्या चॅनलवर मी जाहीर मुलाखत देतो की एका वर्षात पर्यटन वाढीसाठी मी कसा प्लॅन केला आणि तो लोक सहभागात नाही करणार आहे. विविध कोल्हापुरात साहेब सामाजिक संघटना आहेत, व्यापारी संघटना आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स आहे, क्रीडा आहे, रोटरॅक्ट आहे, लायन्स आहे, तुमच्या दैनिक चॅनेल्स आहेत, सगळेजण भरभरून मदत देणारे लोक आहेत साहेब. त्यांना फक्त रुटीन करून आपण चांगल्या पद्धतीने न्यायची इच्छाशक्ती ठेवूया. तिथं माझा मीपणा मी ठेवणार नाही साहेब. माझ्यामुळं झालं, माझाच बोर्ड लागला पाहिजे, माझीच कमांड लागली पाहिजे, काही नको आहे. आपलं कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांचा उत्कर्ष करूया, त्या शाहू महाराजांच्या मागं आपण काहीतरी त्यांचं ऋण फेडूया, एवढीच माझी भावना असणार आहे. तर मित्र हो, हे होते राजेश लाटकर. खरं तर कोल्हापूरकरांना ते इतके जवळचे आहेत की राजू लाटकर म्हणून सगळे त्यांचा उल्लेख करतात, इतके ते कोल्हापूरच्या सगळ्या जनतेला आपले वाटतात. तर त्यांनी आतापर्यंतच्या आपल्या कामासंदर्भात, इथल्या नागरी प्रश्नांच्या संदर्भात आणि आमदार झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय कल्पना आहेत शहराच्या विकासाच्या संदर्भात, त्या संदर्भात सविस्तर आपल्याशी गप्पा मारल्या आहेत. इथं जे निवडणुकीच्या निमित्तानं जे काय राजकीय नाट्य घडलं त्या संदर्भात सुद्धा ज्या काय मधल्या रिकाम्या जागा होत्या मधल्या काळात राहिलेल्या, त्या भरण्याचं काम त्यांनी या मुलाखतीच्या निमित्तानं केलंय. लाटकर साहेब, धन्यवाद. तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात. तुम्हाला निवडणुकीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आभार आहे.